मेहुण्याचा खून करणाऱ्यास आजीवन कारावास. मलकापूरच्या दांगट वस्तीमधील घटना. भिंतीच्या पायरीवरील दगडावर आपटून केली होती हत्या. कराड न्यायालयाचा निकाल. सरकार पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार सासूशी असलेल्या भांडणाचा राग मनात धरून 7 वर्षाच्या मेहुण्याचा खून करणाऱ्या संशयित सागर शंकर जाधव याला सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सागर जाधव याने 2019मध्ये मेहुणा रणजित उर्फ निरंजन याची हत्या केली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश अण्णासाहेब पाटील यांनी ही शिक्षा सुनावली आहे. 10 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी मलकापूरमधील आगाशिवनगर परिसरात असणाऱ्या दांगट वस्तीत हा खुनाचा प्रकार घडला होता. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर संशयित सागर जाधव याच्या गुन्हेगारी कृत्यानंतरच्या वर्तणुकीचा अभ्यास करून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले होते. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक AL शिरोळे यांनी गुन्ह्याचा तपास करून संशयित सागर जाधव याच्या विरोधात प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश अण्णासाहेब पाटील यांच्यासमोर झाली. सहाय्यक जिल्हा सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी यांनी केलेला युक्तिवाद, साक्षीदारांच्या महत्त्वपूर्ण साक्षी व सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून संशयित सागर जाधव याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सागर जाधव याला आजन्म कारावास आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून दंड न भरल्यास 6 महिने कारावास अशी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.